आघाडी देशामध्ये युद्ध सुरू असल्यामुळे याचाच परिणाम संपूर्ण भारतामध्ये पडलेला आहे। या अगोदर गॅसची टंचाई निर्माण झाली होती, त्यामुळे जे व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत ते मिळत नव्हते। आता याच युद्धाचा परिणाम आता पेट्रोल वर पण झालेला आहे। जे पेट्रोल पॉवर पेट्रोल आहे ते आता 2 रुपयांनी महाग झाला आहे, 2 रुपये 9नी। या अगोदर 112 रुपये पेट्रोल होता, आता ते 114 रुपये 53 पैसे झालेले आहे आणि कुठेतरी नागरिकांच्या खिशाला कात्री पडणार आहे असं हे झालेलं आहे। आपल्यासोबत या पेट्रोल पंपचे मॅनेजर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की पेट्रोल किती रेट वाढलेला आहे आणि काय स्थिती राहणार। काय सांगशील, पहिले काय रेट होते आणि आता काय सध्या रेट आहे? अगोदर 112 रुपये 44 पैसा होता आणि आज 114 रुपये 53 पैसे झालेला आहे। लोकांना यांच्या खिशांना कात्री पडणार आहे, जो आपली वाहतूक आहे त्याच्यावर महागाई निर्माण होऊ शकते काय? अगोदर होणारच, कारण की कसं आहे, लोक येतात तर साधाच पेट्रोल विचारतात, तर साधा आणि 95 मध्ये 9 रुपये 3 पैशाचा फरक पडलेला आहे। साधा पेट्रोल आणि डिझेलमध्ये सुद्धा काही वाढण्याचे संकेत आहेत काही? हो आहे, आता कमर्शियलमध्ये कालपासून तर 22 रुपये वाढलेला आहे कमर्शियल डिझेलमध्ये। ह्या डिझेलमध्ये पण वाढू शकतात। पाहिलं की ज्याप्रमाणे पॉवर पेट्रोल वाढलेलं आहे, त्याचप्रमाणे कमर्शियल डिझेल आहे त्यामध्ये सुद्धा महागाई वाढलेली आहे। आणि आपल्यासोबत काही पेट्रोल पंपवर आलेले लोक आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ की आजच्या घडीला रेट वाढलेले आहे तर त्यांची काय प्रतिक्रिया, काय सांगणार? 2 रुपये वाढलेले आहे पेट्रोल पंपवर, आता सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे, महागाई वाढणार आहे, काय सांगणार? आज पॉवर पेट्रोल जर आपण पाहिलं तर 2 रुपये 9 पैसे किंमत वाढलेली आहे। या 2 रुपये 9 पैसे किंमत जरी आपल्याला कमी वाटत असली, पण याचा परिणाम दळणवळण सगळ्या याच्यावर होतो आणि त्यामुळे नक्कीच कुठेतरी महागाई पुन्हा वाढणार आहे। माझी सरकारला ही विनंती आहे की युद्ध सुरू आहे, आपण म्हणता की गॅस पेट्रोलचा साठा आपल्याकडे भरपूर आहे, तर किमान सध्या तरी याचे रेट वाढवायला नको। कारण फक्त म्हणायला 2 रुपये 9 पैसे आहे, पण त्याचा परिणाम पूर्ण ही सायकल आहे, दळणवळणावर होईल, त्याच्यामुळे भाजी बाजार म्हणा, किराणा म्हणा, सगळ्या त्याच्यावर याचा परिणाम नक्कीच होणार आहे। त्याच्यामुळे सरकारने पेट्रोल दरवाढ तर करू नये। पाहिलं की ज्याप्रमाणे पेट्रोल दरवाढ झालेली आहे, तर लोकांचं म्हणणं हेच आहे की पेट्रोल आपल्याकडे इंधन मोठ्या प्रमाणात असं भारत सरकार म्हणत आहे, तर सध्याच्या घडीला तरी पेट्रोल वाढ किंवा डिझेल वाढ करू नये असे सामान्य लोकांची मागणी आहे। रवी सपाटे, न्यूज 18 मराठी, गोंदिया।